औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही, संघ कोणत्याही हिंसेचं समर्थन करत नाही, नागपूर राड्यानंतर संघाची भूमिका। नागपुरातील हिंसाचारामागचा मास्टरमाइंड फहीम खान असल्याचा पोलिसांना संशय। फहीम खानवर 27 कलम लावली। फहीम खान मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा शहराध्यक्ष असल्याची माहिती। नागपुरात राड्याआधी औरंगजेबाच्या समर्थनात घोषणाबाजी केल्याचा आरोप। हिंदू संघटनांच्या आंदोलनाची तक्रार देण्यासाठी गेलेले असताना घोषणाबाजी, व्हिडिओ व्हायरल। नागपूर राडा दरम्यान भालदारपुरामध्ये जमावाकडून महिला पोलिसाचा विनयभंग करण्याचा प्रयत्न। गणेशपेठ पोलीस ठाण्यात जमावाविरोधात गुन्हा दाखल। हात उचलणाऱ्यांना पोलिसांचा धाक काय असतो ते दाखवणार, आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करणार, योगेश कदम यांचा इशारा। नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या 10 टीमकडून आणखी आरोपींचा शोध। सायबर टीमकडून 4 ते 5,000 व्हिडिओची तपासणी सुरू। संचारबंदीमुळे नागपुरातील 170 पेक्षा जास्त शाळांसह 11 मार्गावरील बसेस पूर्णपणे बंद, तर राडा झालेल्या गल्ल्यांमध्ये स्थानिकांकडून बॅरिकेडिंग। औरंगजेबाची कबर असलेल्या परिसरात ड्रोन उडवण्यास बंदी। अनुचित प्रकार टाळण्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय, तर कबरीच्या वादामुळे पर्यटकांमध्ये 40 ते 60% घट। औरंगजेबाची कबर ही पुढची अयोध्या, प्रकाश आंबेडकरांचं ट्विट, तर पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे नागपूरमधील हिंसाचार, आंबेडकरांचा आरोप। प्रशांत कोरटकरच्या शोधासाठी कोल्हापूर पोलिसांचं पथक नागपूरला रवाना। कोणत्याही क्षणी कोरटकरला अटक होण्याची शक्यता। कोरटकर उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याची शक्यता। सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या पत्नीचे बीडचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू, तर घर पाडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, त्याच गावात शासनानं पक्क घर बांधून देण्यासह इतर मागण्यांसाठी उपोषण।